नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहू त्याच्या ठळक घडामोडी. जोपूर ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या विळख्यात. जोपूर तालुका दिंडोरी येथे ग्रामपंचायतीवर कुठलाही अंकुश नसून तेथील ग्रामसेवक पदाधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायतीमध्ये जो पैसा निधी येतो त्या निधीचा गैरवापर होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बिहार आंबा फळ योजना जोपूर येथे कार्यान्वयन असून तेथील आंबा पिकाचे झाड व इतर झाडाचे अतिशय दयनीय अवस्था असून तेथे मोठ्या प्रमाणात झाडझुडपे व काट्या तयार झाल्या आहेत व सर्वात महत्त्वाचे या कामास पैसा निधी वापरण्यासंदर्भात कुठलीही कायदा नसताना व पैसा संदर्भात कुठलीही ग्रामसभा न घेता पैसा निधीमधून 1 लाख रुपये या बागेमध्ये खर्च केल्याचा दावा करण्यात आला आहे. आपण बघू शकताय या बागेची परिस्थिती. तिथे एकही रुपया खर्च केलेला आपल्याला दिसून येत नाहीये. या विषयासंदर्भात ग्रामसभा बोलवली असता या विषयाला वेळोवेळी ग्रामसेवकांकडून व सरपंच उपसरपंच यांच्याकडून बगल देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही ग्रामसेवक पैसे देऊन गायरानावर घर बांधण्यासाठी परवानगी देत असल्याचा आरोपही होत आहे. तसेच स्मशानभूमी येथे पाणी टाकीचे बांधकाम करण्याच्या नावाखाली 2,53,000 रुपये काढले असून स्मशानभूमीवर कुठल्याही प्रकारचे बांधकामाचा पत्ता नाही. वेळोवेळी सोमनाथ मेघणे यांना पैसे देण्यात आले आहेत. ज्या कामासाठी पैसे दिले आहेत त्या कामाचा पत्ता नसल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच पूर्वीचे झालेले नळ पाणी पुरवठा व राष्ट्रीय पेयजल योजनेच्या पाईपलाईनचा उल्लेख करून जुनी पाईपलाईन दाखवून 2,53,000 रुपये लाटण्याचा आरोपही होत आहे. तसेच पावसाच्या व पिण्याच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याच्या नावाने 3,09,709 रुपये दिले आहेत व पाणी पुरवठा संरक्षण भिंती तयार करण्याच्या नावाखाली 1,54,802 रुपये दिले असल्याचा उल्लेखही करण्यात आलेला आहे. तसेच अमोल सुरेश देशमुख यांना विनाकारण 29,000 रुपये दिल्याचाही आरोप होत आहे. तसेच 2021-22 झालेला इंदिरानगर रस्ता व वेताळवाडी येथे झालेल्या रस्त्याचे यावर्षी म्हणजे 2022-23 पुन्हा काँक्रिटीकरणाच्या नावाखाली 2,75,936 रुपयांचा अपहार केला व काम केले नाही असाही आरोप केला आहे. यावेळी पंचायत समिती BDO व जिल्हा परिषद CO यांना निवेदन देण्यात आले. या सर्व प्रकरणाला ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व खास करून ग्रामपंचायतीने नेमलेला स्वयंरोजगार सेवक अमोल उर्फ किशोर चंद्रभान कदम यांचा हात असल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणात ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व खास करून ग्रामपंचायतीने नेमलेल्या स्वयंरोजगार सेवक अमोल उर्फ किशोर चंद्रभान कदम यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. अमोल उर्फ किशोर कदम हे शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हा परिषद CEO काय पाऊल उचलणार हे बघणे औचित्याचे असेल. यावेळी संतोष मोरे, विशाल धुळे, शिवानी धुळे, संदीप मोरे, अनिल सितान, अतुल कडाळे, नितीन शिंदे, मयूर जाधव हे उपस्थित होते. तसेच निवेदनात त्यांच्या सह्याही आहेत. वरील सर्व बाबींवर ग्रामस्थांनी न्यायाची मागणी करून आदिवासी समाजासाठी राखीव असलेला पैसा निधी गैरवापर थांबवून शासनाने चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पैसा निधीतून 1 लाख रुपये काढलेले. पैसा फळबाग योजनेसाठी निधी असतानाही कुठली ग्रामसभा न घेता त्यातून 1 लाख रुपये काढून या ठिकाणी वापरलेले आहेत आणि त्या कामासाठी त्यांनी 4 वेळेस रोटरी मारणे, निमणी होती अशी कामे केलेली आहेत. पण त्याच्यातून तसं जर पाहिलं तर काहीच दिसत नाही. फक्त ही बनवाबनवीची उत्तरं दिलेली फक्त आम्हाला ग्रामसभेमध्ये 7 डिसेंबर याला ग्राम रोजगार सेवक, सरपंच, उपसरपंच आणि सचिव ह्या झालेल्या गैरव्यवहाराची तात्काळ शासनाने दखल घ्यावी. दखल घेत नसेल तर आम्ही दिंडोरी येथे उपोषणाला बसणार आहोत.